अजिंक्य भाऊ नमस्कार. नमस्कार. सगळ्यात महत्त्वाचं राष्ट्रवादी तुम्ही कट्टर कार्यकर्ते रात्री शिवसेनेमध्ये प्रवेश केला. रात्रीपासून एका मागोमाग एक कार्यकर्ते शिवसेनेमध्ये प्रवेश करते, याचं कारण काय? आता कारण किरण भाऊ बरीचशी आहेत. आजचा आनंदाचा दिवस आहे. आज खरं तर या गोष्टी पुढे येणं उचित ठरणार नाही, पण योग्य वेळी त्या गोष्टी जे काय आमचे वरिष्ठ आहेत, मी अतिशय लहान कार्यकर्ता आहे, मी माझ्या तोंडातून ते बोलणं योग्य ठरणार नाही. आमचे जे काही वरिष्ठ मंडळी आहेत ते कारण त्या निमित्तानं समोर आपल्या समोर पत्रकार परिषदेच्या निमित्तानं किंवा भविष्यात ज्या काही घडामोडी घडणार त्या दृष्टीने मांडतील. परंतु तुमचं राष्ट्रवादीत काहीतरी दुखवलं असेल, त्यामुळे तुम्ही शिवसेनेत प्रवेश केलाय. नाही, राजकीय परिस्थिती कधी कधी व्यक्तिगत आयुष्यामध्ये अशा येतात की निर्णय घेणं भाग पडतं, आणि हा व्यक्तिगत माझा निर्णय नाही, ही भागाची निवडणूक आहे, ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, ही आमच्या मायबाप जनतेची निवडणूक आहे. आणि ज्या काही गोष्टी गेल्या अनेक काही दिवसांपासून सुरू आहे, मी या भागाच्या दृष्टीनेच हा निर्णय घेतलेला आहे. व्यक्तिगत मला कुठल्याही पदाची लालसा नाही, व्यक्तिगत मला कुठलंही पद मिळवायचंय म्हणून या गोष्टी त्या निमित्तानं मी करतोय, अशातलाही पण काही भाग नाही. मला असं वाटलं नाही का सामान्य कार्यकर्त्याचा आवाज दाबला गेला? आता राजकारणात खरं तर आजची लोकशाही आपण पाहिली तर अगदी केंद्रापासून राज्यापासून नगरपालिका महानगरपालिका काय चाललंय हे मी सांगण्याची काही गरज उरलेली नाही. हे सगळे आपण अनुभवतोय, त्यातून शिकतोय आणि घडतोय. पक्षाने तुमचं काम पाहिलं नाही का, तुमचा संघर्ष पाहिला नाही का त्या दिवसाचा? नाही, आता पक्षाचं याच्यात मी खरं तर ज्या कुटुंबात आपण काम केलंय, आज आपण जरी दुसऱ्या कुटुंबात गेलो असलो तरी पहिल्या कुटुंबाला नाव ठेवणे इतपत खरं तर तेवढा मी मोठा नाहीये किरण भाऊ. परंतु त्या पक्षात होतो, त्या पक्षात प्रामाणिक काम केलं, निष्ठेने काम केलं, नेतृत्वाने जी जबाबदारी दिली ती पार पाडण्याची भूमिका मी ठेवली. आणि राजकारणामध्ये व्यक्तिगत कुणासोबतही त्या ठिकाणी मी व्यक्तिकेंद्रित दोष ठेवला नाही. जी भूमिका माझी जी काही तत्व आहे त्या तत्वाने राजकारण करण्याचा प्रयत्न मी प्रामाणिकपणे केलेला आहे. राष्ट्रवादी पक्षामध्ये काही ठराविक लोकांना तिकीट दिलं गेलं. आता पक्ष नेतृत्व शेवटी त्यांचे जे काही पक्ष वरिष्ठ नेते आहेत त्यांनी तो एकदा निर्णय घेतला. त्याबाबत संघटना जी आहे आपल्या भागाची वेळोवेळी त्यांनी विनवणी केली. आणि खरं तर विधानसभेला 2024च्या जी लोक लांब गेली होती, काही लोक पक्षामध्ये स्प्लिट झाल्यामुळे तुतारीकडे गेली होती, काही भाजपकडे, बाकी पक्षांमध्ये गेली होती, ती सर्व त्या निमित्ताने एकत्र आली आणि एक सर्वसामान्य कुटुंबातला उमेदवार सुनीताताई बोराडे यांना त्यांनी पाठिंबा दिला आणि नेतृत्वालाही त्याबद्दल उचित माहिती दिली. परंतु नेतृत्वाच्याही काही अडचणी असू शकतात. शेवटी पक्ष चालवायचा आहे, संघटना चालवायची, हा तालुका चालवायचा आहे, त्यांच्या दृष्टीने काय अडचणी आहेत आता ते त्यांनाच माहिती. परंतु ज्या अडचणी आहेत त्यात सामोरे जाताना आम्ही आत्ताचा निर्णय घेतलेला आहे आणि तो सर्व जनतेला स्वीकारून घेतलेला आहे. जनतेला काय आव्हान? मी एवढंच आव्हान करेल, खरं तर 25-30 वर्ष आपण ज्यांना संधी दिली त्यांनी केवळ आणि केवळ व्यक्तिगत स्वरूपाचा फायदा त्या निमित्ताने केला. आज आपल्या भागाचा विचार केला तर दूरदृष्टीचं कुठलंही काम उभं राहिलं नाही, शाश्वत कुठलंही काम उभं राहिलं नाही. आणि ते जर काम आपल्याला करायचं असेल, आपल्याला या भागाचा निश्चितप्रमाणे त्या भविष्य काळामध्ये विकास करायचा असेल, ही जी काही रखडलेली कामं आहे ती पूर्ण करायची असतील तर तुम्ही या ज्या काही सर्वसामान्य कुटुंबातील 3ही महिला उमेदवार आहेत त्यांना आपले आशीर्वाद द्यावे. आणि ही निवडणूक परिवर्तनाची निवडणूक आहे, संघर्षाची निवडणूक आहे. आपण पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून या मातीने, या शिवजन्मभूमीने संघर्ष पाहिलेला आहे आणि आज संघर्षाची वेळ आहे. माझे ज्येष्ठांपासून महिला तरुण सगळ्यांना हात जोडून नम्र विनंती आहे का या संघर्षामध्ये सहभागी व्हा. भविष्यामध्ये ज्यावेळेस वेळ येईल त्यावेळेस आपल्या मुलाबाळांना आपल्याला त्या निमित्तानं सांगावं लागेल 2025-26च्या निवडणुकीमध्ये संघर्ष झाला, परिवर्तनाची लाट होती आणि त्या लाटेमध्ये आम्ही त्याचे साक्षीदार आहोत, कारण आम्ही त्याच्यामध्ये सहभागी होतो. धन्यवाद किरण भाऊ.